नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आधीच्या दिवसात आपल्याला लोकांचे खूप दाट, लांब केस पाहायला मिळायचे, पण आता त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालंय. क्वचित असे लोकांचे केस पाहायला मिळतात, ज्याची त्याची कंप्लेंट हीच असते की हेअरफॉल होतो. मी जेव्हा अमेरिकेत आलेली, तेव्हा इथे असलेल्या हार्ड वॉटरमुळे माझेही बरेच केस गळले. पण आता मी मिनरल वॉटर वापरतो, त्यामुळे हेअरफॉल बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. आणि ह्याच विषयावर मी तुमच्यापर्यंत केसांची काळजी कशी घ्यायची यावर काही टिप्स घेऊन आली आहे. हेअर ऑइलिंग. तर आपण काय करतो, ज्या दिवशी आपल्याला केस धुवायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी डोक्याला तेल लावतो. तर असं केल्याने काय होतं, जी डट केसात बसलेली असते ती तशीच स्काल्पला चिकटून राहते आणि निघत नाही. तर असं करायचं नाही. जेव्हा डोकं स्वच्छ धुतलेलं असतं तेव्हाच तेल लावायचं. आणि रोजमेरी ऑइल किंवा कोकोनट ऑइल हे दोन उत्तम आहेत केसांसाठी. तेल वरच्यावर नाही लावायचं, सगळीकडे लावून छान मसाज करायचा. याने ब्लड सर्क्युलेशन होतं आणि केसांचीही वाढ होते. जेव्हा आपण घरी असतो तेव्हा केस विंचरायचा कधी कधी कंटाळा करतो किंवा ते कामात राहूनही जातात, नाहीतर विंचरताना केस तुटतात म्हणूनही विंचरत नाही. तर असं केल्याने जास्त हेअरफॉल होतो. कंपल्सरी दिवसातून 2 वेळा केस विंचरायचे. आणि टाईट हेअरस्टाईल, ज्याने केस ओढले जातील अशा करायच्या नाही. आणि शक्यतो रात्री झोपताना लूज वेणी घालून झोपायची. जेव्हा मी केस धुतो तेव्हा त्यांची मुळं थोडी वीक झालेली असतात, त्यामुळे जाड टर्किसचा टॉवेल वापरायचा नाही. पातळ टॉवेलने केस बांधायचे. आणि केस ओले असतात तेव्हा कधीच विंचरायचे नाही, सुकल्यावरच विंचरायचे. आणि जर आपण ड्रायर वापरत असू तर तो थंड हवेचा वापरायचा. गरम हवेच्या ड्रायरने फार केस डॅमेज होतात. आणि महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा थोडे थोडे केस खालून ट्रिम करायचे. याने केसांची वाढ होते आणि स्प्लिट एंड्सही जातात. कधी कधी आयर्न किंवा व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे पण हेअरफॉल होतो. त्यासाठी दूध, फळं, कडधान्य, अंडी यांचा आहार थोडा वाढवायचा. जर आपल्याकडे वेळ असेल तर होममेड हेअर मास्क पण आपण लावू शकतो, जसं की दही, मध आणि खोबरेल तेलाचं मिश्रण किंवा कांद्याचा रस, नाहीतर ॲलोवेरा जेल पण खूप चांगला असतं केसांसाठी. तर अशा होत्या काही टिप्स. आय होप तुम्हाला आवडल्या असतील. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. टिल देन, बाय.